नमोनियादि प्रभु चरणा पाशफुलधर शेंदूर विभूषित मृषक वाहना तुक सदना भक्त मनोरथ पूर्ण कराया अवतारला श्री गजवदना पुंडलिका वरदा श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय नीलकंठ भगवान की जय राम कृष्ण हरी हेलो 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 रूप तालोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता 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 तो हा विठ्ठल बनवा 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 तो हा माधव बरवा 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 तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा बहुता सुकृताची जोडी बहुता सुकृताची जोडी बहुता सुकृताची जोडी बहुता सुकृताची जोडी मनुनी विठ्ठलिया वाली मनुनी विठ्ठलिया वाली मनुनी विठ्ठलिया
जनी मने भक्तासाठी 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 वेडा झाला जग जेठी 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 देव नटला नाना परी देव नटला नाना परी देव नटला नाना परी देवनटला नाना परी देवनटला नाना परी देवनटला नाना परी देवनटला नाना परी वरुणी उरला चराचरी वरुणी उरला चराचरी वरुणी उरला चराचरी वरुणी उरला चराचरी देव नटला नाना परी देव नटला नाना परी देव नटला नाना परी देव नटला नाना परी देवनटला नाना परी देवनटला नाना परी देवनटला नाना परी देवनटला नाना परी कुमार 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 पांडुरंगा करू प्रथमान मान पांडुरंगा करू प्रथमान मान पांडुरंगा करो प्रथमन मान पांडुरंगा करो प्रथमन मान पांडुरंगा करू प्रथमान मान पांडुरंगा करू प्रथमान मान पांडुरंगा करो प्रथमन मान पांडुरंगा करो प्रथमन मान दुसरे चरण संताची आस दुसरे चरण संताची आस त्याच्या कृपादाने कथेचा विस्तारो त्याच्या कृपादाने कथेचा विस्तार तुझा राजरण तुझा जियो तुझा राजरण तुझा जियो जगुपदाने कथेचा विस्तारो जगुपदाने कथेचा विस्तार पांडुरंगा करू प्रथम मन मन दुसरे चरण संताची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी यावार करी संतांचा यावार करी संतांचा या वार करे संतांच्या या वार करे संतांच्या संतांच्या हे मस्तकाय पायावरी यावार करी संतांचा यावार करी संतांचा यावार करी संतांचा मस्तक हे पायावरी या वार करे संतांच्या या वार करे संतांच्या या वार करे संतांच्या मस्तक हे पायावरी या वारकरी संताच्या अवघे चित्रैलोक्य आनंदाचे आता चरणी जगन्नाथा चित्त केले माय जगन्नाथ बाप जगन्नाथ अनाथ नाथ जनार्दन मुक्ता बाई नमो त्रिभुवन पावन मुक्ता बाई नमो त्रिभुवन पावन मुक्ता बाई नमो त्रिभुवन पावन मुक्ता बाई नमो
पावने मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने आद्यत्रय जननी देवानी आद्यत्रय जननी देवानी आतत्रय जननी देवाची आतत्रय जननी देवाची मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने बाई नमो त्रिभुवन पावने मुक्ताबाई 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 नमो त्रिभुवन पावने बोला आदिशक्ती मुक्ताबाई की विठाला विठाला कुंडलिका वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की आवडे ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की आदि शक्ती मुक्ताबाई की सद्गुरु मोठे बाबा की सद्गुरु जोग महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की कुंडलिका वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय नीलकंठ भगवान की जय देवा आहे देवा आहे देवा आहे हृदयी मंदिरी शोधून पाये देव नटला नाना परी भरोनी उरला चराचरी हा 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 भक्तासाठी प्रगटला भक्तासाठी प्रगटला भार त्यांचा आपला नाही त्यांचा वाहियला देव नटला नाना परी भरोनी उरला चराचरी जनी म्हणे भक्तासाठी जनी म्हणे भक्तासाठी वेडा झाला जगजेठी देव नटला नाना परी भरोनी उरला चराचरी विठाला विठाला हलो विठाला 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 देवा हे देवा हे देवा हे देवा हे हृदयी मंदिरी शोधून पाहे देव नटला नाना परी भरोनी उरला चराचरी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता मी जो तुमच्या पुढे अभंग म्हणून दाखवला तो अभंग त्या पंढरीचे पांडुरंग परमात्माला
दररोज आंघोळ घालणारा, त्या पांडुरंगाला दररोज कपडे घालणारा, त्या पांडुरंगाला दररोज नैवेद्य घेऊन जेवू घालणारा, एवढेच नव्हे तर मायबापा हो, मधल्या टायमामध्ये त्या पांडुरंगाशी गप्पा गोष्टी करणारा, पांडुरंगाचा जवळचा आवडता भक्त विश्वसंत संत नामदेव महाराज. आणि अशा या विश्वसंत संत नामदेव महाराजांच्या घरी घरकाम करणारी, धनभांडे करणारी, जाडलोट करणारी, आणि एवढं दिवसभर काम करून रात्रभर दळणं कांडणं करणारी, एक नौकराणी म्हणून, एक दासी म्हणून काम करणारी दासी संत जनाबाई. आणि अशा या दासी संत जनाबाईचा अभंग माईबापा हो आजच्या कीर्तन रूपी सेवेकरिता घेतलाय. आजची कीर्तन रूपी सेवा आपल्या या सुरत नगरीमध्ये नीलकंठ पार्कमध्ये की निमित्तानं आहे. तुम्हाला माहीत आहे, ज्ञात आहे, पण जरी तुम्हाला माहीत आहे तरी कीर्तन करायला सांगणं गरजेचं आहे. का? कारण की तो कीर्तनकार काही फुकट येईल नाही. कीर्तन मूल्यावर सालाबादप्रमाणे चालत आलेला अखंड महामेरू यज्ञ, अखंड महामेरू हा यज्ञ आहे दादा, हा सप्ताह नाही, हा यज्ञ आहे. हो, पैशाची उधळपट्टी नाही. 7 वर्षापासून माईबापा हो तुम्ही हा महामेरू यज्ञ आपल्या निळकंठेश्वर भगवान महादेवाच्या दरबारात तुम्ही हा यज्ञ उभा केला आहे. दादा, या यज्ञाची महती साधी नाही. जो तनानं मनानं धनानं या यज्ञाला याला हातभार लावतो ना, तर तो देव, समजलं का, तो देव त्याच्या घरी जाऊन कामं करतो दादा. असा हा अभंग आहे, असा हा यज्ञ आहे. हो, आणि त्याच्याकरता सेवेकरता आजचा अभंग घेतला बाईचा. ते बाई म्हणजे दासी संत जनाबाईचा. महिला मंडळ मला जास्त दिसल्या म्हणून. हो राजा हो, दासी संत जनाबाईचा अभंग आहे. आणि जनाबाई या अभंगातून तुम्हा आम्हा सर्व जड जीवांना सांगत आहे की बाबा देव आहे, देव आहे, देव आहे, हृदयी मंदिरी शोधून पाये. आजची ही कीर्तनाची सेवा वा, मला असा आनंद आलो तेव्हापासून लयच सप्तास मागवू बाबा मी, पण हा सण रे मला बाप वातावरण एकदम. महाराज मला नाही वाटत हो की मी सुरतमा कीर्तन करायनो. सुरतमा बी कीर्तन करत म्हणी, मना स्वतः बी सप्ताह होता सुरतमा, संजयनगरले आहेच अजून, पण आज नाही होता. मला वाटतंय की आज मला कसा हे इंद्राचा दरबार वाटतोय बाबा. हा विठाला विठाला सुंदर असं नियोजन आहे. आणि मला आपल्या इथं बोलवणारे आमचे हरिभक्त पारायण स्वप्नीलजी महाराज गिरडकर यांनी मला तारीख दिली दादा. आणि मला या आजची सेवेची संधी माझ्या वाटेला आली. बघा मी माझं परम भाग्य समजतो. तुमच्यात एवढं कसं काय कला भरली आहे किंवा बाबा प्रेम भरलं आहे किंवा बाबा तुमचा एवढा काय महाराजांचा जिव्हाळा आहे काय माहीत. बघा आज आपल्या खानदेशात जळगाव, धुळं, नाशिक, चाळीसगाव, एरंडोल, पारोळा, चोपडा, यावल, रावेरपर्यंत एकही महाराज घरी नाही. महाराज मिळत नाही. अरे 2 अभंग बी येत असतील, पडेल पुडेल महाराज सुद्धा उभा आहेत. महाराज जानेवारी, फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिल हे 4 महिना म्हणजे आमचा बोवा लोकांचं काय आहे, काय धंदा आहे, दीपावली सीजन आहे बाबा. बघा महाराज
आणि आपले स्वप्नील बाबा 7 दिवस 8 दिवस इथं थांबले. हलका हाती बी धरलं, हलका हाती एकदम. 4 तर 5,000 रुपये आरामशीर देता आता. पण आपण 4 बी धरले तरी आज कितले झाले 8 दिवसाचे सुरतमध्ये राहून कितले झाले? हा इथला हिशोब करा ना दारे. मग आतेच द्या महाराज. पैशांवर प्रेम नाही हो, लयच महाराज पैशांवर प्रेम करणारे आहेत. आणि हा तुमच्या सप्त्यामध्ये बाबा 8 दिवस इथं थांबले. खानदेशातून महाराज इथं कीर्तनाला येत आहे. स्वप्नील महाराज कुठं आहेत? स्वप्नील महाराज कुठं आहेत? स्वप्नील महाराज दिसत नाही. स्वप्नील महाराजांचे कार्यक्रम कुठं घेतला आहे? बाबा तुम्ही भाग्यवान आहेत, भाग्यवान आहेत, साधे भाग्यवान नाहीत. मग या सप्त्यामध्ये कोण कोण भाग्यवान आहे आणि हे कीर्तन कोणाच्या दारी होत आहे? हो, तुम्ही जेवढे या सप्त्यामध्ये हातभार लावताय या पांडुरंगाच्या नावानं यज्ञाला शिवभोळा चक्रवर्ती, शिवभोळा चक्रवर्ती, भोळा चक्रवर्ती, कथावी कथावी शिवभोळा चक्रवर्ती. त्याचे पाय माझे चित्ती, त्याचे पाय माझे चित्ती, वाचे वदता शिव नाम, नाम वाचे वदता शिव नाम. त्याचे पाय माझे चित्ती, त्याचे पाय चित्ती, वाचे वदता शिव नाम, वाचे वदता शिव नाम. अशा निळकंठेश्वर भगवान महादेव यांच्या दरबारात हा सप्ताह हा यज्ञ उभा आहे. आणि गोड असं नियोजन आमच्या स्वप्नील बाबाचं आहे. महाराज तुम्ही भाग्यवान आहेत. आणि या भाग्यवान सप्तामध्ये सुंदर असे महाराज मृदंगाचाली संस्थेचे मालक आहेत. ते संस्थाच आहे त्यांची. असे आमचे आकाश महाराज आणि यांचे सर्व लहान गोपाळ मंडळी एकदा टाळी वाजा दादा. हे अनाथ लेकरं भाग्यवंता घरी भजन कीर्तन त्याची वाट बाहेर, त्याची वाट बाहेर रघुनंदन, ओ त्याची वाट बाहेर रघुनंदन, त्याची वाट बाहेर रघुनंदन. भाग्यवंता घरी भजन कीर्तन, भाग्यवंत घरी भजन पूजन, भाग्यवंत घरी भजन पूजन, भाग्यवंत घरी भजन पूजन. त्याची वाट बाहेर रघुनंदन, त्याची वाट बाहेर रघुनंदन. ओ त्याची वाट बाहेर रघुनंदन, त्याची वाट बाहेर रघुनंदन. आणि असे गोड सुंदर हे संस्थेचे लेकरं तुमच्या सप्त्याला हजर आहेत. आमचे सचिन महाराज वरखेडीकर, आमचे रवीन महाराज लांबकानीकर, मनोज महाराज लांबकानीकर, आमचे रामकृष्ण महाराज. हो, सर्वांचं नाव घ्यायला काही परवडणार नाही. गाडी जाईन. विठाल अभंगबाईच आहे, जनाबाईच आहे. जनाबाई म्हणते देवाय देवाय हृदय मंदिरी शोधुनी पाय. त्या टायमाचा एका नास्तिकानं माझ्या जनाबाईला विचारलं, जनाबाई हो काय विचारतील? आता बी तेच चालू आहे का हो महाराज? मग तो बापरे काय विचारतील, कोणी विचारतील, कव विचारतील यांना भरोसाच नाही. आणि असा दोत्र दिसणार त्यासना डोकाच कटाकट करतात. आणि त्या टायमाच्या नास्तिकनं माझ्या जनाबाईला विचारलं, म्हणले जनाबाई हा असा काय अभंग आहे? म्हणे कसा काय भाऊ? म्हणे हा पूर्ण अभंग म्हणून दाखवला, पण या अभंगामध्ये देवाचं नाव नाही. देवाचं नाव नाही. नाही ना, मी अभंगच नीट ऐकला.
अभंगामध्ये देवाचं नाव नाही, तुम्ही अभंग म्हटला बरोबर आहे. अभंग म्हटला तो मी ऐकला, याच्यामध्ये देवाचं नाव नाही, देवाच्या गावाचा पत्ता नाही. देव आहे, देव आहे, हृदयी मंदिरी शोधून पाये. पण देव कुठं आहे? पहिल्या चरणात नाही. देव नटला नाना परी, भरोनी उरला चराचरी. तर कोणता देव असा नटधारी आहे? भक्तासाठी प्रगटला, भार त्यांचा वाहिला. जनाबाई आम्हाला मोकळं करून सांगा, कारण की आता देवाचा झाला आहे गोड. आणि देव बी काही साधे झाले नाही बाबा. देव किती झाले माहित आहे ना? 33 कोटी देव, चामुंडा अष्टकोटी भैरव, एवढे देव आपल्याला अपुरे पडले. या देवानं बरं होईल का त्या देवानं बरं होईल का त्या देवानं बरं होईल, पण कोणता देव बरं करत नाही. का करत नाही? आपण बरे नाहीत. समजले का? देव बरं करणार आहे, पण आपण बरोबर नाही. 7 दिवसाचे 7 देव ठेवले नाही आपण. हे 33 कोटी तर देव सोडलेच. 7 दिवसाचे 7 देव ठेवले नाही. आता खानदेशामध्ये आपल्या जळगाव धुळा जिल्ह्याकडे कसं चालू आहे? सोमवार आला रे, ओम नमो शिवाय, ओम नमो तल्लरताना महादेवाकडे. ओम नमो शिवाय, ओम नमो शिवाय, ओम नमो शिवाय, ओम नमो शिवाय. आणि यस ना तांब्या देखा की महादेव बी आता घाबरायला लाग गया. काय वार्ग घुसलो दादा. हातपा पाणी तांब्या, बेलपत्र, अगरबत्त्या. महादेव म्हणे अरे बापरे, उन्हात रे उन्हात रे, थंडागार थंडागार. असा बनकाडी टाका महादेव. हो दादा, तो साधा नाहीये. समजलं का? पण सोमवारच्या दिवशी ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, श्री शिवाय नमः इकडे बी चालू येते. हर हर. बरोबर बरोबर. आणि सोमवार गेला रे, मंगळवार आला रे, महादेव सोडला. आणि लगे अनादी अंबिका भगवती, अनादी अंबिका भगवती, अनादी अंबिका भगवते, अंबिका भगवते, अनादी अंबिका भगवती, अनादी अंबिका भगवती, अनादी अंबिका भगवते, अनादी अंबिका भगवते. बोध परडी घेऊन हाती, बोध परडी घेऊन हाती, बोध परडी घेऊन हाती, बोध परडी घेऊन हाती. बोध ज्ञानाचा पादरती, बोध ज्ञानाचा पादरती, बोध ज्ञानाचा पादरती, बोध ज्ञानाचा पादरती. उद उद भक्त नाचती, उद उद भक्त नाचती. कोदडा येई वदग जमे, 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 कोदडा येई वदग जमे. बोला अंबिका माता की. मंगळवार गेला की सोडली अंबिका आणि चाललं तिकडे भजनी मंडळ. बोलावा बोलावा विठ्ठल, बाबा विठ्ठल, बोलावा विठ्ठल, बाबा विठ्ठल. करव विठ्ठल जीव मामे, करव विठ्ठल जीव मामे. येणे सोने मान झाले अवघारी, येणे सोने मान झाले अवघारी, येणे सोने मान झाले अवघारी, येणे सोने मान झाले अवघारी. बुधवारी बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीवे भावे. येणे सोच मन झाली हवं बरी, परत माघारी येत नाही. बुधवार गेला, विठ्ठल सोडला. आला गुरुवार, दिगांबरा दिगांबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा. गेला गुरुवार, सोडला दिगांबर. आला शुक्रवार, आली संतोषी माय. आणि काय दादा, घराघरामध्ये आरत्यान आरत्यान, पोथ्याच पोथ्या. अरे रे रे रे. आणि तो उपास बी साधा नाही. आणि त्या उपासाच्या दिवशी खट्ट मिठ्ठ काहीच चालत नाही. कैरीचे चिरे चालत नाही बाबा, बोरं चालत नाही, चिचा चालत नाही. नुसते काय चालत माहिती आहे का?
काय चालता फुटाने नुसते फुटाने खात महिला फुटाने चालत बांधलंय म्हाताऱ्या मरी गेल्या कोण कोणाचं बरं केली करी गेली नाही संतोषी माता प्रत्येक घराघरामध्ये पोथ्या आरत्या आरत्या पोथ्या बंद झालं ते नाही तर सुनबाई बी तुमचाच नंबर होता शुक्रवार गेला संतोषी माता शरण शरण हनुमंता शरण शरण हनुमंता शरण शरण हनुमंता शरण शरण हनुमंता शरण शरण तुम्हाला रामदूता काय भक्ती त्यांच्या वाटा काय भक्ती त्यांच्या वाटा काय भक्ती त्यांच्या वाटा शरण शरण हनुमंता तुम्हा आलो रामदूता काय भक्ती त्याच्या वाटामध्ये दाबाव्या सुरटा शनिवार गेला आणि आला दादा खाणाऱ्या पिणाऱ्या देव आणि त्या देवाचं असं अंगात येतं खाणाऱ्या पिणाऱ्या देव मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची ए मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी 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 मल्हारीची वारी माझ्या हो 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 झाले 7 दिवसाचे 7 दिव एका देवानं बी फिरी पाहिलं नाही दादा आला सोमवार आणि चालला तांब्या महादेवाकडे ओम नमो शिवाय ओम नमो शिवाय महादेव म्हणतो ये इकडे एक मध्ये करतो तो उपट. देवाले फुस लावणं चालत नाही दादा देवाले फुस लावणं चालत नाही तो देव साधा नाहीये तो देव काही मेकअप करेल देव नाहीये अंगाले भस्मलाही बसलाय तो भस्म का बोलावलाय तो महादेव साधा नाहीये भस्म का लावला हे सर्व भस्म होणार आहे म्हणून देवानं भस्म लावलाय त्याला नटून ठटून जाणारा पटत नाही तो साधा देव नाही त्याच्याकरता त्याच्याजवळ जर जायचं असेल तर त्याच्यासारखं जा नाही तर आता तिकडे आपल्या खानदेशामध्ये ते ताई महादेवावर जाते लगेच ताई ती दुसरी झाली आपल्या ताई झाला का ताई हो बहीण झाला का वाक्का ते म्हणते थांबणं माय थांबणं बहीण 2-3 महिला बाई येतात हातामध्ये पाण्याचा तांब्या आणि ते बेलपत्र आणि ते ताई सांगते होय का हो मी महादेवावर चालली तुमले महादेवावर चालली तुम्ही असं करत देव उठेले तर ते वर्ण 2 काढी लयजात काले थोडीशी पुढे गेली की लगेच सांगते का हो होय असं करता असं करा आता का नाही मी चक्कीवर देईन ठेले तेवढं बिगी ये जाऊ माय तो म्हणतो तू महादेवावर जाईन बिगी येईन सर्व कामं करीत येईन आणि मला जर टाईम लागला तुम्ही डबा बरी घे जा आणि कंपनीत चालले जायचा हो बाई कुठे जाते ताई महादेवावर चालली आणि कामं कोणाला सांगितलं आली हा कोण आल्या हो म्हणा बापरे टाळी वाजा रे बाप यसले समजत पण महिला मंडळ समजत नाही दादा बघा घरच्या महादेवाले काम सांगता आणि या महादेवाकडे जाता खरं सांगा त्या महादेवाची प्राप्ती होईन का अहो तो मज व्हावा तो मज भावा 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 वेळ वेळ बाबा पांडुरंग वेळ वेळ बाबा पांडुरंग
मज व्हावा तो मज व्हावा वेडो वेडो व्हावा पांडुरंग. देवाची प्राप्ती जर तुम्हाला करून घ्यायचं असेल दादा, समजलं का? त्या महादेवाची जर प्राप्ती करून घ्यायची असेल तर तुम्ही घरच्या महादेवाला विसरू नका. तो महादेव तुमच्या घरी आल्याशिवाय तुमचं काम करीन, आल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही कुठेही फिरा आणि कुठे बी जा. पण आपण आज काही कालदी काही तर परवा दिन काही माही. मग का हो जनाबाई, तुम्ही म्हणता 7 दिवसाचे 7 देव, हे बी झाले पुरे. अष्टकुटी सर्व भैरव बी झाले. मग नेमका देवाचं कोण्या देवाचं नाव घ्यायचं आम्हाला नीट सांगा. या 7 दिवसाचे देवाचं नाव घ्यायचं नाही. हे देव नाही का? देव आहेत, हे बी देव आहे. मग नेमकं कोण्या देवाचं नाव घ्यायचं आहे की नाही? जनाबाई आम्हाला मोकळं करून सांगा. सोमवारी महादेव 7 दिवसाचे बदलले देव. मग कोण्या देवाचं नाव घ्यायचं? कारण की तेव्हा तो देव कृपा करीन आपल्यावर. अहो जनाबाई सांगते, या 7 दिवसाच्या देवांमध्ये, या 33 कोटी देवांमध्ये तो माझा पंढरेश पांडुरंग परमात्मा, या प्रत्येक देवामध्ये विठ्ठल भरून उरलाय. असा तो माझा पंढरेश पांडुरंग सर्वांगती राम देहा देई एक. सर्वांगती राम देहा देई एक. सर्वांगती राम सर्वांगती राम देहा देई एक. सर्वा घटी राम देहा देई. किंवा विठ्ठल जडी स्थळी भरला, रीता ठाव नाही उरला, आज म्या दृष्टीने पाहिला विठ्ठलच. अहो जनाबाई, हे आम्हाला काही पटत नाही. तो महादेव कुठं, तो त्रेतायुगातला राम कुठं? आणि तुम्ही म्हणे की तो राम आणि तो विठ्ठल आणि हा महादेव. हा नीट सांगा, समजून सांगा. या 7 दिवसांमध्ये, 7 दिवसाच्या देवामध्ये आमचा विठ्ठल भरून उरलाय. मग आता सांगा जनाबाई, या महादेवामध्ये विठ्ठल आहे का? आहे, महादेवामध्ये विठ्ठल आहे. पण तो कसा आहे? विठाला विठाला विठ्ठल विठ्ठल आहे. एखादा प्रसंग दादा, दौलताबादच्या सावकाराला मुलगा नाही, मुलगी नाही. बघा माझ्या महादेवामध्ये विठ्ठल कसा आहे आणि विठ्ठलामध्ये महादेव कसा आहे. दौलताबादच्या सावकाराला मुलगा नाही, मुलगी नाही. 60 वर्षाचे झाले, नाराजीनं फिरत होते. पैसा भरपूर, सावकार की काही कमी नाही, पण नाराजीनं राहत होते. मुलगा नाही, मुलगी नाही. मी मेलो, माझ्या या संपत्तीला काय करणार? वारस नाही. म्हणून असाच आपला हरिभक्त भेटला. म्हणले का हो सावकार बा, तुम्ही काय एवढ्या नाराजीनं फिरतायत? म्हणले अरे मला मुलगा नाही, मुलगी नाही, काही नाही. म्हणे फार दवाखाने केले, जड्याबुट्या केल्या, काही केले, या भक्ताकडे जा, त्या भक्ताकडे का, इकडे जा, तिकडे जा, पण नाही, मुलगाच होणार नाही असं सांगितलं. अहो म्हणे तुम्ही पंढरपूरला गेले का? पंढरपूरला जा, तो एक दानशूर दाता आहे. तो असा आहे, नुसतं आपलं मनातलं देवाला सांगितलं की आपलं काम झाल्याशिवाय राहत नाही. दौलताबादचे सावकार पंढरपूरला गेले, पांडुरंगा पुढे उभे राहिले, मनातलं सांगितलं. म्हणले पांडुरंगा, तू जर माझ्या नवसाला पावला, मी काय करीन? मी तुझ्या कमरेला रत्नतडीत करदोडा बांधीन,
पांडुरंगानं ऐकलं दादा. दौलताबादचे सावकार घरी आले आणि दिवसा मागून दिवस गेले आणि पहा सावकाराच्या घरात मुलगा झाला हो. आनंद झाला सावकाराला, एवढा आनंद झाला. 60 वर्षाच्या वयामध्ये मुलगा झाला म्हणून 5वी झालं, बारसं झालं, गाव पंगत झाली, गावात पेढे वाटायला सुरुवात केली. 10 दिवस झाले, 12वं झालं आणि 12वं झालं बारसं. 13व्या दिवशी सावकारीनबाईनं बोलवलं. म्हणले काव अहो आपला हा मुलगा नवसाचा आहे, तुम्ही पंढरपूरला काय नवस करून आले? म्हणजे हो, पांडुरंगाच्या कमरेला रत्नजडीत करदोडा बांधायचा आहे. सावकार बाबा पंढरपूरला गेले. पंढरपूरला सोनारवाडा कुठं आहे, सोनारवाडा कुठं आहे, सोनारवाडा कुठं आहे? म्हणजे बाबा सोनार घेणार कुठे नाही, सोनार कोणी राहत नाही. मग म्हणे एकच सोनार आहे, तो कोण होता? नरहरी सोनार. म्हणे नरहरी सोनार असे सरळ जा, दारी निंबाचं झाड आहे तिथं तो ओटावर बसले. गेले सोनार बाबाला विचारलं, म्हणले बाबा तुम्ही नरहरी सोनार? म्हणले हो. म्हणे मला पांडुरंगाच्या कमरेचा रत्नजडीत करदोडा बांधू द्या. नरहरी सोनारानं सांगितले. म्हणले का हो सावकार बुवा, मी करदोडा बनवून देतो, पण मी या पंढरपूरमध्ये राहून त्या देवाचं कळसाचं सुद्धा दर्शन घेत नाही. कोणत्या देवाचं? पांडुरंगाच्या कळसाचं दर्शन घेत नाही. म्हणले मग? म्हणे नाही 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 नाही, मी शिवभक्त आहे, महादेवाचा भक्त आहे. तुम्ही त्या देवाचं कमरेचं माप घेऊन या आणि माप घेऊन आले म्हणजे माझ्याकडे माप द्या, मी करदोडा बनवून देतो. दौलताबादचे सावकार पांडुरंगाच्या रावडात गेले. पांडुरंगाचं कमरेचं माप घेतलं आणि सोनार बोवाकडे टाकलं. नरहरी सोनारानं रत्नदळीत करदोडा बनवला. सावकार बाबा बांधण्याकरता गेले. बांधायला गेले तर बिल्लाच भरला आणा झाला. अरे म्हणले असा काय सोनार आहे? सोनाराकडे गेले. म्हणले सोनार बाबा हा तर बिल्लाच भरला आण केला. म्हणजे तुम्ही माप चुकीचा आणला. दुसऱ्यांदा माप दिलं. करदोडा बनवला. बांधण्याकरता गेले तर बिल्लाच भर मोठा झाला. अहो सोनार बाबा तुम्ही करदोडा बरोबर बनवत नाही. अहो म्हणे तुम्ही माप बरोबर आणत नाही. म्हणे एका करदोड्याची किंमत आहे ना 4 पटीची घ्या, पण करदोडा मापशीर बनवून द्या. तुमच्या हातानं माप घ्यायला या. काय केलं महाराज? काय केलं? नरहरी सोनारानं दादा या पैशाकरता डोळ्यावर पट्टी बांधली. हो डोळ्यावर पट्टी बांधली. 4 पटचे पैसे मिळत नाही ना. मग काही का होईना, काही का होईना डोळ्यावर पट्टी बांधली आणि माझ्या पांडुरंगाच्या रावडात गेले आणि पांडुरंगाच्या कमरेला हात लावला. पांडुरंगाच्या कमरेला हात लावला. माप घ्यायला सुरुवात केली तर माझ्या पांडुरंगाचं कमरेचं माप घेता घेता हाताला महादेवाची पिंड लागली. म्हणले का हो सावकार बाबा तुम्ही मला कोणत्या रावड्यात आणलं? म्हणले हे तर पांडुरंगाचं राऊड आहे, पांडुरंगाचं कमरेचं माप घेत आहे. म्हणले नाही नाही नाही, हे तर महादेवाची पिंड आहे. पण महाराज मनातला भरम जात नव्हता. डोळ्यावरची पट्टी खाली केली आणि माझ्या पांडुरंगाचं दर्शन नरहरी सोनाराला झालं. दादा बघा तो माझा पंढरेश पांडुरंग परमात्मा. समजले का? द्वापार युगात सुद्धा तोच, त्रेताल युगात सुद्धा तोच आणि त्रेतालयुगातून द्वापार युगातून या कलियुगामध्ये तो देव पंढरेश पांडुरंग परमात्मा सोलापूर जिल्ह्यामध्ये माडाळ तालुक्यात चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये नाही घडविला, नाही बैसविला. त्या देवाला घडवलं नाही, बसवलं नाही, असा पाया खणला नाही आणि मूर्ती घडवली नाही. हो मूर्ती घडवली नाही. आणि हा वारकरी संप्रदाय माझ्या पंढरेश पांडुरंग परमात्मानं बघा दादा असा घडवत 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 आज आपल्या या गुजरातपर्यंत आला. विठाला विठाला विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आणि ते जनाबाई अभंगाच्या पहिल्या चरणाचा देवा आहे देवा आहे देवा आहे देवा आहे देवा आहे
प्राणारूपे